एकदरे म्हैसवळण घाट डांबरीकरण कामाचा निकृष्ट दर्जा उघड. जनसेवक अनंत घाणे यांची चौकशीची मागणी. एकदरे म्हैसवळण घाट मार्गावरील डांबरीकरणाचे काम गेल्या शनिवारपासून सुरू आहे, परंतु या कामात निकृष्ट दर्जाची सामुग्री व मनमानी पद्धत वापरली जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणी करताना निदर्शनास आले. या संदर्भात जनसेवक अनंत महादू घाणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अकोले येथील डेप्युटी इंजिनियर चव्हाण साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कामाच्या गुणवत्ता तपासणीची तातडीने मागणी केली आहे. काम सुरू असताना योग्य त्या मिक्सिंग मशीन आणि मानक पद्धतीने डांबर टाकणे आवश्यक असताना केवळ तुरळक डांबर टाकून काम उडवाउडवीने चालवलं जात असल्याचं स्पष्ट दिसून आलं. याबाबत चौकशी केली असता काम उत्कृष्ट दर्जाचे असून वाहनांच्या चाकांना डांबर लागत असल्याने तसे दिसते असे न पटणारे उत्तर देण्यात आलं. मात्र हीच तक्रार प्रत्यक्ष दाखवत निकृष्ट काम होत असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर कामात आवश्यक ती सुधारणा करण्याचे निर्देश द्यावेत, तसेच कामाचा दर्जा सुनिश्चित करून अहवाल सादर करावा अशी मागणी जनसेवक अनंत घाणे यांनी केली आहे. केवळ विकासाच्या गप्पा मारायच्या आणि वास्तवातील ढिसाळ कामे करायची याला कोण जबाबदार असा सवाल उपस्थित केला जात आहे. निवडणुकांची चाहूल लागताच विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असतात, पण सुरू असलेल्या कामावर योग्य लक्ष दिले जात नाही. कोटीच्या कोटी रुपये खर्च केली जाणारी कामे वर्षभरही टिकत नाहीत. या कामांना जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी काय करतात असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. नेमका विकास कोणाचा, जनतेचा की अजून कुणाचा असा थेट सवाल जनतेतून उपस्थित केला जात असून या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणीही होत आहे. टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ शांताराम दराडे.